खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा नगरपंचायत सर्व विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड। पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली सर्व समित्यांवर शिक्कामोर्तब। शिंदखेडा येथील नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीसह सदस्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे। अपेक्षेप्रमाणे सर्व समित्यांच्या सभापतीसह सदस्य व उपनगराध्यक्ष निवड बिनविरोध करण्यात आली असून भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्व समित्यांसाठी सभापती पदासाठी नामांकन दाखल केले होते, परंतु काही त्रुटींमुळे छाननीत अवैध ठरवण्यात आले, त्यामुळे सदरची निवडणूक ही बिनविरोध करण्यात आली आहे। भाजपचे 5ही समित्यांवर सभापती बिनविरोध झाले। यावेळी विशेष सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक गैरहजर होते। दुपारी 2:45 वाजता नगरपंचायत सभागृहात पीठासन अधिकारी तथा तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली। यावेळी मुख्याधिकारी श्रीकांत फागडेकर, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, कर निरीक्षक गणेश पवार, विवेक डांगरेकर यांनी सहकार्य व उपस्थित होते। प्राप्त नामनिर्देशन पत्रानुसार सर्व समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी केली आहे। सर्व विषय समितींचे सभापती सदस्य असे सार्वजनिक बांधकाम समिती सभापती मनोहर गोरख पाटील, सदस्य सुयोग जगतराव भदाणे, ज्ञानेश्वर बबन सकट, सुनीता अरुण देशले, रजुबाई सुभाष माळी, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती पूनम गोविंद मराठे, सदस्य वंदना चेतन परमार, शीतल गुलाब सोनवणे, पुष्पा गोपाळराव सोनवणे, कमलबाई रवींद्र पाटोळे, महिला व बालकल्याण समिती सभापती आरेफा बी अबू तालीम कुरेशी, सदस्य अश्विनी संदीप राजपूत, शीतल गुलाब सोनवणे, रजुभाई सुभाष माळी, कमलबाई रवींद्र पाटोळे, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती संगीताबाई चंद्रकांत भिल, सदस्य ज्ञानेश्वर बबन सकट, वंदना चेतन परमार, पुष्पा गोपाळराव सोनवणे, अर्जुन रामसिंग भिल। तर नियोजन व विकास समिती पदसिद्ध सभापती उदय अरुण देसले, उपनगराध्यक्ष तसेच सदस्य दीपक सुधाकर देसले, अश्विनी संदीप राजपूत, सुनीता अरुण देसले, अर्जुन रामसिंग भिल। स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष कलावती सुकलाल माळी, नगराध्यक्ष तसेच सदस्य उदय अरुण देसले, उपनगराध्यक्ष मनोहर गोरख पाटील सभापती, पूनम गोविंद मराठे सभापती, संगीताबाई चंद्रकांत भिल सभापती, आरफा बी तालिब कुरेशी सभापती यांची निवड करण्यात आली आहे। सदर विविध विषय समित्यांची निवड महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री श्री तथा पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा चिटणीस DS गिरासे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे। निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आलाय। नगरपंचायत विविध विषय समितीच्या सभापतीपदी बिनविरोध जाहीर झाल्यानंतर शिंदखेडा शहरातील भाजपा समर्थकांनी नगरपंचायत परिसरात आतिषबाजी करून जल्लोष केला आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत। आज शिंदखेडा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती पदांची निवड होते आणि विशेष म्हणजे आज संपूर्ण शिंदखेडा शहरात भारतीय जनता पार्टीवर, माननीय मोदी साहेबांवर, माननीय देवेंद्रजींवर आणि माननीय नामदार जयकुमार भाऊंवर विश्वास दाखवत शिंदखेडा शहराने आम्हाला तब्बल 11 नगरसेवक निवडून दिले आणि त्या बळावरच आज आमच्या 5ही विषय समित्यांवर 5ही या ठिकाणी निवड झालेली आहे। या ठिकाणी जे स्थानिक विरोधक आहेत त्यांनी फॉर्म भरले, परंतु सर्वच्या सर्व फॉर्म अवैध ठरल्याने आमचे सर्व वैध फॉर्म त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि 5ही समित्यांवर आमचे सभापती या ठिकाणी निवडून आलेले आहेत। या ठिकाणी बिनविरोध निवड होत असताना आम्ही संपूर्ण शिंदखेडा शहराचं या ठिकाणी आभार मानतो। माननीय नामदार जयकुमार भाऊंनी जे काही विकास कामं केले, या विकास कामाच्या बळावर आज पुन्हा एकदा संपूर्ण शिंदखेडाकरने जनतेने या ठिकाणी विश्वास दाखवलेला आणि तो शिक्कामोर्तब केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली। भारतीय जनता पार्टीचे उदय अरुण देसले ह्या उपाध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आले आणि साहजिकच त्या ठिकाणी ते नियोजन समितीवर त्यांची बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे। या ठिकाणी आमचे एक ज्येष्ठ सदस्य पाटील मनोहर गोरख यांची बांधकाम समितीपदी या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे। यानंतर या ठिकाणी मराठे पूनम गोविंद यांची पाणी पुरवठा समिती म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे, सभापती म्हणून निवड झालेली आहे। या ठिकाणी आम्ही सर्व समावेशक अशा प्रकारचं न्याय माननीय नामदार साहेब देत असतात आणि एक सोशल इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना माननीय नामदार साहेब नेहमीच दाखवत असतात आणि त्या माध्यमाने या ठिकाणी आदिवासी एका महिलेला, भगिनीला एक न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि म्हणून
आरोग्य आणि स्वच्छता समितीच्या सभापतीपदी भिल संगीताबाई चंद्रकांत यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की संपूर्ण शिंदखेड्यातील आमच्या अल्पसंख्याक बांधवांनी सुद्धा खूप मोठा विश्वास दाखवला आणि त्यामुळे माननीय नामदार महोदयांनी पहिल्याच वर्षी आमच्या या ठिकाणी निवडून आलेल्या नगरसेविका कुरेशी आरेफाबी अबू तालिब यांना या ठिकाणी महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या सर्व पाचही समितीच्या सभापतींचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि माननीय नामदार महोदयांनी या संपूर्ण या टीमवर विश्वास दाखवलेला आणि हे संपूर्ण नगरसेवक या शिंदखेडा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा माननीय नामदार महोदयांचा आभार व्यक्त करून सर्व नवनियुक्त सभापतींचं अभिनंदन करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.